नमस्कार सर्वांना. बांधकाम कामगार इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मदतीनं आपण शैक्षणिक सहाय्यता योजनेमार्फत ज्या बांधकाम कामगारांचे मुलं शाळेमध्ये शिकत आहे अशा बांधकाम कामगाराच्या पाल्यांना शिष्यवृत्ती भेटत असते. पहिलीपासून तर सर्व शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलांसाठी ही योजना या योजनेतून तुम्हाला शिष्यवृत्ती भेटत असते. तर आपण कोणकोणते डॉक्युमेंट लागता, अर्ज कसा करायचा, ऑनलाईन पद्धतीने कोण यासाठी पात्र आहेत, कोणकोणते अर्ज आपण डॉक्युमेंट लागतात, ही सर्व माहिती घेणार आहोत. तर बांधकाम कामगार योजनेमधील पहिलीपासून तर कुठलंही शिक्षण घेत असेल तरी तुम्ही बांधकाम कामगारामध्ये जर तुमची सक्रिय नोंदणी असेल तर तुम्ही तुमच्या मुलांची शिष्यवृत्ती भरू शकतात. जर तुमचं जर बांधकाम कामगारामध्ये नोंदणी झालेला आहे आणि तुमचं कार्ड ऍक्टिव्ह आहे तर तुम्ही प्रत्येक वर्षी तुम्हाला तुमच्या पाल्यांना बांधकाम कामगारमध्ये शिष्यवृत्ती भेटत असते. पहिलीपासून तर तुमचा मुलगा 12वी 11वी करा असो, कुठल्याही ग्रॅज्युएशन कुठली पदवी घेत असो किंवा उच्च पदवीधर असो, या सगळ्यांसाठी बांधकाम कामगारातून शिष्यवृत्ती भेटत असते. जर तुमचा मुलगा BHMS MBBS करत असेल तर त्यासाठी 1 लाख रुपये शिष्यवृत्ती आहेत. जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल, तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमची इंजिनिअरिंग जर करत असेल, इंजिनिअरिंगची जर डिग्री घेत असेल तर इंजिनिअरिंगच्या डिग्रीसाठी 60,000 रुपये बांधकाम कामगाराकडून मुलांना शैक्षणिक मदत होते. त्यानंतर जर तुम्ही कुठलीही पदवी घेत असाल तर पदवीसाठी तुम्हाला 20,000 रुपये बांधकाम कामगारातून भेटतात. जर तुम्ही 1ली ते 7वी पर्यंत जर शिक्षण घेत असाल तर तुम्हाला 2,500 रुपयाची मदत होते. फक्त तुमचं बांधकाम कामगारात 1 वर्ष नोंदणी होऊन रिन्यू झालं पाहिजे. त्याच मुलांनी 1ली ते 10वी पर्यंत जर फॉर्म असेल तर नूतनीकरण होऊन जर परत नोंदणी झाली, त्यांनी 10वीच्या आत फॉर्म नूतनीकरण होणे गरजेचं आहे. 10वीच्या पुढील फॉर्म तुमची आता जरी ऍक्टिव्ह नोंदणी झाली तरी तुम्ही बांधकाम कामगाराची नोंदणी करून लगेच तुमच्या मुलांची शिष्यवृत्ती फॉर्म भरू शकतात. आणि प्रत्येक वर्षी बांधकाम कामगारातून तुमच्या मुलांना शिष्यवृत्ती भेटत असते. त्यानंतर E1 योजना आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे एज्युकेशनल 1 1ली ते 7वी पर्यंत तुम्ही 2,500 पर्यंत दरवर्षी तुम्हाला बांधकाम कामगारातून भेटतात. त्याच्यानंतर 10वी ते 12वी साठी तुम्हाला 10,000 रुपये एवढं बांधकाम कामगारातून शैक्षणिक शिष्यवृत्ती मुलांसाठी भेटत असते. त्यानंतर जर तुमची मुलं 11वी आणि 12वीला शिकत असाल त्यांना सुद्धा 10,000 रुपये बांधकाम कामगारातून शिष्यवृत्ती भेटते. कुठलीही पदवी घेत असाल तर 20,000 रुपये अशी बांधकाम कामगारातून वेगवेगळ्या शिक्षणानुसार बांधकाम कामगारातून शिष्यवृत्ती भेटत असते. आता यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात बघा. जर तुम्ही पहिलीला असेल, 1ली ते 10वी पर्यंत जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला बोनाफाईड लागतं, तुमच्या शाळेतील चालू वर्षाचं बोनाफाईड. त्याच्यानंतर 75% उपस्थिती प्रमाणपत्र, त्याच्यानंतर पाल्याचं आधार कार्ड, बँक पासबुक आणि राशन कार्ड एवढे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कामगारातील मुलांची शिष्यवृत्ती भरू शकतात. त्याच्यानंतर आता 11वीच्या पुढील तुम्ही कुठलेही जरी फॉर्म भरला, ग्रॅज्युएशनचा असेल, डिप्लोमाचा असेल, डिग्रीचा असेल, त्याच्यानंतर MBBS BHMS चा असेल तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर बघा. त्यासाठी चालू वर्षाचं बोनाफाईड लागतं. त्यानंतर ऑप्शनली आहे पण लागतं आयडेंटिटी कार्ड, मुलाचं चालू वर्षाचं आयडेंटिटी कार्ड. त्यासोबतच आपल्या घरातील राशन कार्ड मध्ये मुलांचं नाव ऍड पाहिजे. त्यानंतर आधार कार्ड, मुलाचा आधार कार्ड आणि ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी झालेली आहे त्याच्या आईची किंवा वडिलाची तर त्यांचा बँक पासबुक एवढे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन तुम्हाला तुमचा फॉर्म जवळच्या CSC सेंटरवर किंवा तुम्ही स्वतः मोबाईलवर सुद्धा बांधकाम कामगाराच्या शिष्यवृत्तीचा फॉर्म ऑनलाईन भरू शकतात. त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती बघून तुम्ही तशा पद्धतीने फॉर्म सुद्धा भरू शकतात. त्यानंतर बघा, बांधकाम कामगारात नोंदणी झाल्यानंतर हा फॉर्म तुम्हाला एक तुमची अपॉइंटमेंट डेट भेटते. त्या अपॉइंटमेंट डेटला तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या केंद्राला जाऊन तिथं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचं आहे. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना तुमच्याकडे सर्व मूळ कागदपत्र असणे गरजेचं आहे. म्हणजे तुमचे ओरिजिनल, तुमचं बोनाफाईड, तुमचं बँक पासबुक, तुमचं आधार कार्ड, तुमचं आयडेंटिटी कार्ड हे सर्व मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल कागदपत्र घेऊन तुम्हाला तिथं तालुक्याच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला जायचंय. तिथं तुमचं डॉक्युमेंट सर्व तपासले जातात. तिथं चेक केल्यानंतर तुम्हाला तिथं
तुमचा शिक्का बघायचा आहे, सर्व मूळ कागदपत्र योग्य आहे असा जर शिक्का मारला तर तुमचं पुढे जिल्ह्याच्या ठिकाणी फॉर्म जातो आणि जिल्ह्याच्या ठिकाणी फॉर्म गेल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 महिन्यामध्ये तुमच्या क्लेम केलेल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही दरवर्षी तुमच्या बांधकाम कामगारातून नोंदणी ऍक्टिव्ह करून म्हणजेच रिन्यू करून तुमच्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांचा फॉर्म भरू शकतात. तर बांधकाम कामगारात अजून बऱ्याचशा योजना आहेत, त्यामधून सुद्धा आपण बरेच लाभ घेऊ शकतो. तर अजून बऱ्याचशा योजनेबद्दल तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल माहिती लागत असेल तर कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला बांधकाम कामगारातील कुठल्याही योजनेबद्दल कशाही बद्दल काही शंका असेल, काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा या वेगवेगळ्या योजनेचा लाभ होईल. धन्यवाद.